Hi friends, good morning all of you. So today we are learn about the introduction of DNA introduction to recombinant DNA technology. Okay, so this is our first unit in this our syllabus. So आपण जे आहे ते थर्ड लेक्चर बघितलं होतं वेक्टर्स वर बेस्ड होतं पूर्ण. सो या लेक्चरमध्ये आपण ही जी सिरीज राहणार आहे आपली युनिट फर्स्टची. ठीक आहे, युनिट फर्स्टमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगते की युनिट फर्स्टमध्ये आपण इंट्रोडक्शन टू रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी याच्याविषयी पूर्ण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय काय येतं की जी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे ही प्रोसिजर कशी होती. ठीक आहे, या प्रोसिजरला होण्यासाठी काय काय टूल्स लागतात, काय काय मशिनरीज लागतात, जसं की इन्झाईम्स लागतात. ओके, रिस्ट्रिक्शन इन्झाईम्स लागतात की ॲट अ स्पेसिफिक सिक्वेन्सला कट करायला. ठीक आहे, तर त्याला आपण मॉलिक्युलर सीझर्स पण असं म्हणू शकतो. ठीक आहे, कशाला की रिस्ट्रिक्शन इंडोन्यूक्लियसला. ठीक आहे, रिस्ट्रिक्शन इंडोन्यूक्लियस और रिस्ट्रिक्शन इन्झाईमला. आणि नंतर लागणारे आपल्याला वेगवेगळ्या इन्झाईम्स लागणार आहे, जसे की DNA लायगेज लागणार आहे, DNA पॉलिमरेज लागणार आहे, फॉस्फेटेज लागणार आहे. ह्या सगळ्या जे मशिनरीज आहे, सगळे जे टूल्स आहेत, आपण या फर्स्ट युनिटमध्ये त्याचं इंट्रोडक्शन करणार आहे. त्याच्या डीपमध्ये त्याची आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या फर्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि युनिट फर्स्टमध्ये आपण इन डिटेल रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची प्रोसिजर आपण स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट दी today's lecture about recombinant DNA technology. Okay. सो आपण इंट्रोडक्शन टू रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ह्या फर्स्ट युनिटला स्टार्ट करणार आहोत आणि याच्यामधले पूर्ण पॉईंट्स आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, सो आपण रिकॉम्बिनंट DNAच्या आपण डेफिनेशन्स बघू. ठीक आहे, पहिले तर त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत रिकॉम्बिनंट DNAच्या. तर पहिली डेफिनेशन आहे की द डेफिनेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इज एनी आर्टिफिशियली क्रिएटेड DNA मॉलिक्युल्स विच ब्रिंग्स टुगेदर DNA सिक्वेन्स दॅट आर नॉट युजली फाउंड टुगेदर इन अ नेचर. ओके, तर याला आपण काय म्हणू शकतो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीला. आपल्याला तर माहिती आहे, आपण इन विट्रो आपण त्याला परफॉर्म करत असतो. तर याच्यामध्ये काय आहे, आर्टिफिशियली आपण रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्युल्स बनवत असतो. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे DNA सिक्वेन्स आपण एका जागेवर येऊन त्याला जॉईन करत असतो. तर त्याला आपण काय रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल म्हणू शकतो. सो या डेफिनेशनमध्ये इथे असं दिलेलं आहे की आर्टिफिशियली क्रिएटेड DNA मॉलिक्युल्स विच ब्रिंग्स टुगेदर DNA सिक्वेन्सेस दॅट्स आर नॉट युजली फाउंड टुगेदर इन अ नेचर. म्हणजे नेचरमध्ये ते युजली फाउंड होत नाही. आता एका ऑर्गॅनिझमचे जे जीन्स आहेत ते आपण तीन ऑर्गॅनिझमचे आपण जीन्स घेतले, एकामध्ये त्याला जॉईन केलं, तर हे जे आहे ते नेचरमध्ये फाउंड होत नाही युजली. सो आर्टिफिशियलीच करावं लागेल, तर त्याला आपण रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्युल्स म्हणतो. आणि ही जी प्रोसेस आपण करतो त्याला रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूलला बनवण्यासाठी, तर त्या प्रोसेसला आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणत असतो. सो द सेकंड डेफिनेशन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन. ओके, म्हणजे आपण वेगवेगळे DNA सिक्वेन्स घेतोय, एका जागेवर त्याला आणतोय, तर आपण त्याचं कॉम्बिनेशन्स करतोय. ठीक आहे, नवीन काहीतरी कॉम्बिनेशन करतोय. सो द फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ हेरिटेबल मटेरियल. ओके, हेरिटेबल मटेरियल्स मीन्स की आपला जो आहे तो जेनेटिक मटेरियल्स, द जीन्स पण पॅरेंट्स टू डॉटर्स. ओके, पॅरेंट्स टू डॉटर जे आपल्याला जेनेटिकली मिळतं. ठीक आहे, जीन्स जे असतात त्याला आपण हेरिटेबल म्हणतो. हेरिटेबल मीन्स अनुवांशिकतेने मिळालेले जे जीन्स वगैरे आहेत ते. ठीक आहे, सो द फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ हेरिटेबल मटेरियल्स बाय द इन्सर्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल produced outside the cell into any virus, bacterial, plasmid or other vector system. Okay, this is our second definition. असे जेनेटिक मटेरियल ज्याला आपण आउटसाईड द सेल परफॉर्म करतो किंवा त्याला आपण बनवतो त्याचं कॉम्बिनेशन, जसं की व्हायरसमध्ये, बॅक्टेरियामध्ये, प्लाझ्मिडमध्ये, अदर वेक्टर सिस्टीममध्ये. ओके, सो
like the recombinant molecule. The propagation of recombinant DNA inside a particular host cell that many copies of the same sequence are produced is known as a cloning. So cloning means what? Recombinant DNA technology is also called as the genetic engineering or gene cloning. So the propagation of recombinant DNA, ओके आपण आता न्यू कॉम्बिनेशन्सनी हेरिटेबल मटेरियल्सच्या रिकॉम्बिनंट डी एन ए मॉलिक्यूल फॉर्म केला. तर या रिकॉम्बिनंट डी एन एच्या जे रिकॉम्बिनंट डी एन ए मॉलिक्यूल जे मल्टिप्लिकेशन्स आहे त्याचं प्रोपॅगेशन आहे इनसाइड द होस्ट सेल. ओके त्यालाच आपण काय म्हणतो की क्लोनिंग असं म्हणतो. द प्रोपॅगेशन ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए इनसाइड अ पर्टिक्युलर होस्ट सेल दॅट मेनी कॉपीज ऑफ द सेम सिक्वेन्स आर प्रोड्यूस इज नोन ॲज क्लोनिंग. एका जीनच्या सेम कॉपीज बनवणे, एका जीनच्या सेम मल्टिपल कॉपीज बनवणे एका पर्टिक्युलर होस्टमध्ये त्याला आपण क्लोनिंग असं म्हणतो सिम्पली. सो is used to obtain homogeneous preparation of any desired DNA molecules and in amounts suitable for laboratory scale experiments. आपण क्लोनिंग कशासाठी वापरतो की एकाच म्हणजे होमोजेनियस प्रिपरेशन एका डी एन ए मॉलिक्यूलचे, एका डिझायर्ड डी एन ए मॉलिक्यूलचे होमोजेनियस प्रिपरेशन, होमोजेनियस मल्टिपल कॉपीज आपल्याला भेटल्या पाहिजे म्हणून आपण क्लोनिंग करत असतो. सो दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन अँड द क्लोनिंग डेफिनेशन. ओके, सो the first cloning experiments were undertaken in E. coli and that this organism became the primary cloning host subsequently. सगळ्यात आधी क्लोनिंग एक्सपेरिमेंट कुठे परफॉर्म केला असेल तर तो आहे E. coli मध्ये, कारण की E. coli जो आहे तो खूप पॉप्युलर आहे आपल्या लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्समध्ये. सो क्लोनिंग टेक्निक्स वेर एक्सटेंडेड टू अ रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम सच ॲज बॅसिलस सबटिलस, सुडोमोनास, yeast and filamentous fungi and then to higher eukaryotes. आपण इकोलायच्या व्यतिरिक्त पण आपण क्लोनिंग टेक्निक्स ज्या आहेत त्या आपण एक्सटेंड केलेल्या आहे, जसं की बॅसिलस सबटिलसमध्ये, सुडोमोनासमध्ये, ईस्ट अँड फिलामेंटियस फंगायमध्ये and in higher eukaryotes also. E. coli remains the most widely used cloning host even today because gene manipulation in E. coli bacterium is technically easier than in any other organism. Okay, अदर युकॅरियोट्स वगैरे जे आहे, ईस्ट फंगाय वगैरे आहे, त्याच्या कंपॅरिझनमध्ये E. coli जो आहे तो खूप जास्त वाईडली यूज होणारा क्लोनिंग होस्ट आहे, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रोसेस परफॉर्म करणं असतं रिकॉम्बिनंट डी एन ए मॉलिक्युल्स आहे तर ती प्रोसेस आपल्याला खूप इझी जाते अदर दॅन दी any organism. So this is the most and widely used cloning host which is E. coli, Escherichia coli. Then until the mid 1980 all cloning was cell based. 1980 मध्ये, ठीक आहे, 80 मध्ये किंवा 80 पर्यंत जे क्लोनिंग होत्या ते पूर्ण सेल बेस्ड होत्या. and in 1983 there was a further mini evolution in molecular biology with the invention of the polymerase chain reaction. नंतर in 1983 ला polymerase chain reaction चं इन्व्हेन्शन झालं. ओके, then the PCR means what? This is the technique allowed DNA sequences to be amplified in vitro using pure enzyme. सेल बेसमध्ये काय होतं, आपण एक वेक्टर घेतो, ठीक आहे, त्या वेक्टरमध्ये आपला स्पेसिफिक टार्गेट जेने आपण इंट्रोड्यूस करतो आणि तो त्या वेक्टरला आपण होस्टमध्ये इनकॉर्पोरेट करतो किंवा त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करतो, ठीक आहे. सो वेक्टरमध्ये आपला टार्गेट जेन असतो आणि तो होस्टमध्ये जातो, तर त्याच्या आपल्याला मल्टिपल कॉपीज आपल्याला भेटतात, ठीक आहे, याला म्हणतात सेल बेस. पण PCR मध्ये असं होत नाही. PCR हे जे आहे इन विट्रो प्रोसिजर आहे, याच्यामध्ये आपला DNA सिक्वेन्स ॲम्प्लिफिकेशन भेटतं बट in vitro. Okay, so this technique allow DNA sequences to be amplified in vitro using a pure enzymes. म्हणजे PCR ला आपल्याला PCR सोबत जी प्रोसिजर करायची असती त्याला एन्झाइम्स लागत असती. ओके, सो दिस एन्झाइम्स कॉल्ड ॲज अ टॅक पॉलिमरेज. टॅक पॉलिमरेज जे आहे ते थर्मस ॲक्विटिकस या ऑर्गॅनिझम पासून मिळवलेली आहे, घेतलेली आहे, कारण की हा जो ऑर्गॅनिझम आहे तो
थर्मोस्टेबल आहे. थर्मोस्टेबल मीन्स काय, तो हीट स्टेबल आहे. का नॉर्मल हीट्सपेक्षा जास्त जे हीट असते तिथे तो लाईव्ह स्टेबल राहू शकतो. त्याच्यासाठी PCR आपण टॅक पॉलिमरेज हा एन्झाईम यूज करीत असतो. सो देन इट इज नॉट ॲज ॲक्युरेट ॲज सेल बेस्ड क्लोनिंग. म्हणजे ॲक्युरेट नाही आहे ही जी आपण PCR जी प्रोसिजर परफॉर्म करतो आहे. इट्स नॉट ॲज ॲक्युरेट ॲज द सेल बेस्ड क्लोनिंग अँड ओनली वर्क ऑन रिलेटिव्हली शॉर्ट DNA सिक्वेन्सेस. एवढी काही ती ॲक्युरेट नाही आहे, पण आपण स्मॉल जे असतात शॉर्ट DNA सिक्वेन्सेस असतात त्याला आपण तिथे ॲम्प्लिफाय करू शकतो. सो देअरफॉर सेल बेस्ड क्लोनिंग अँड द PCR हॅव अ कॉम्प्लिमेंटरी बट ओव्हरलॅपिंग युजेस इन जीन मॅनिप्युलेशन. टुडे gene manipulation underlies a multi-billions dollar industry. Okay, so the process of gene cloning process. Okay, so आपण हे डीपमध्ये अंडरस्टँड करू की जीन क्लोनिंग प्रोसेस ही नेमकी कशी घडून येते. ठीक आहे. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हा जो आपला पेपर आहे ते पूर्ण ह्या प्रोसिजरवर बेस्ड आहे. ठीक आहे. हा जो आहे पूर्ण ही जी आहे ते रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी प्रोसिजर आहे आणि याच्यामधलेच छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ते आपल्याला पूर्ण या पेपरमध्ये शिकायला भेटणार आहेत. तो पहिला आपण युनिटमध्ये आपण हे सगळं बघणार आहेत. याला लागणाऱ्या रिस्ट्रिक्शन्स एन्झाईम्स वगैरे काय तो इन डिटेल्स आपण ही प्रोसिजर स्टडी करूयात. हे बघा इथे जे आहे हा प्लाझमिड वेक्टर आहे. हा वेक्टर कसा असला पाहिजे, रिप्लिकॉन्स ऑटोनॉमसली रिप्लिकेटिंग वेक्टर्स असला पाहिजे. त्याच्याजवळ ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन साईट्स ह्या स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन साईट असला पाहिजे की त्या एन्झाईमने तिथे कट करून आपला जो फॉरेन DNA आहे तो त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला पाहिजे. आणि त्या प्लाझमिड वेक्टरवर मार्कर जीन पण असले पाहिजे. ठीक आहे. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहे वेक्टरच्या. तर मार्कर जीन कशासाठी की आपला जो ट्रान्सफॉर्मंट आहे तो सक्सेसफुली ट्रान्सफॉर्म झालेला आहे की नाही हे डिसाईड करण्यासाठी तिथे सिलेक्टेबल मार्कर्सची गरज असते. बघा या प्रोसिजरमध्ये इथे रिस्ट्रिक्शन साईट्स दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन दिलेला आहे. तर हा आपण वेक्टर घेतला आणि हा आपला आहे डिझायर जीन मीन्स इट्स कॉल ॲज अ फॉरेन DNA. हा जो रेड दिसतोय हा आपला डिझायर जीन आहे. याला आपण वेक्टरमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे. ठीक आहे. तर वेक्टर घेतला, इथं रिस्ट्रिक्शन साईट आहे. तर त्या रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी आपण इथला पार्ट जो आहे तो कट केला. ठीक आहे. आपण इथला तो पार्ट आहे तो रिमूव्ह केला आणि ह्या रिमूव्ह पार्टवर आपण आपला जो डिझायर्ड जीन आहे तो इथे आपण ॲड केला. ठीक आहे. रिस्ट्रिक्शन डायजेशन केलं, नंतर फ्रॅगमेंट DNA इथे आपण इन्सर्ट केला. देन हा कट प्लाझमिड जो आहे तो आपण लायगेट केला. आपण हा जो जीन आहे तो इथे टाकल्याच्या नंतर ठीक आहे आपल्याला हे जे इथे छोटे छोटे जे निक फॉर्म झालेले असतात त्याला आपल्याला जॉईन करावं लागत असतं. तर जॉईन आपण कशाच्या मदतीने करत असतो, DNA लायगेज एक एन्झाईम आहे त्याच्या मदतीने आपण हे लायगेशन घडून आणत असतो. सो द DNA लायगेज इज यूज्ड हिअर फॉर दी लायगेशन. देन हा जो झाला आपण या मॉलिक्यूलमध्ये आपला डिझायर जीन ॲड केला. ठीक आहे. याच्यामध्ये आपला डिझायर जीन पण आहे आणि हा जो प्लाझमिड आहे तो एक DNA मॉलिक्युलस आहे. तर मग यांनी 2 जीन कॅरी केलेले आहेत, 2 डिफरंट ऑर्गॅनिझमपासनं जीन कॅरी केलेले आहेत. त्यालाच आपण रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल असं म्हणतो. सो इट्स कॉल्ड ॲज अ रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल. आणि हा रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल प्रिपेअर्ड झाला आणि आता हा रिकॉम्बिनंट मॉलिक्यूल प्रिपेअर्ड झाल्याच्या नंतर एक होस्ट सेल घेतला. द व्हेरी पॉप्युलर अँड मोस्टली वाईडली यूज्ड होस्ट इज दी इकोलाई सेल. सो इकोलाई सेल घेतला. इकोलाई हा एक इकोलाई सेल आहे. इकोलाई सेलमध्ये आपला हा जो रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल आहे तो ट्रान्सफॉर्म केला. ठीक आहे. ट्रान्सफॉर्म करण्याच्या पण वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्म केल्याच्या नंतर हा आपला इथे एक वेक्टर आला आणि इथे त्याच्या मल्टिपल कॉपीज आपल्याला मिळतात. ठीक आहे. कारण की हा वेक्टर जो आहे ऑटोनॉमसली रिप्लिकेटिव्ह वेक्टर आहे तर याच्या आपल्याला इथे मल्टिपल कॉपीज भेटतात. ओके. सो
and this transformation is also called as a bacterial transformation. आणि आपली जी आहे ही पूर्ण जी आहे आपली ही आहे ते रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी या पूर्ण प्रोसेसला असं म्हणतात. अँड इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ जीन क्लोनिंग प्रोसेस अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, ह्याच प्रोसिजरला आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात. RDT जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, हे सगळ्या जे प्रोसेस आहेत त्या सगळ्या याच प्रोसेसवर डिपेंड आहे, याच प्रोसेसवर डिपेंड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या पेपरमध्ये बघा की वेक्टरवर एक पूर्ण युनिट दिलेलं आहे. ठीक आहे, वेक्टरवर पूर्ण युनिट दिलेलं आहे. आणि नंतर रिस्ट्रिक्शन्स एन्झाईम जे आहे ते फर्स्ट युनिटमध्ये आपण पूर्ण रिस्ट्रिक्शन्स एन्झाईम बघणार आहेत. त्याच्यामध्ये DNA पॉलिमरेज बघणार आहे, फॉस्फेटेज बघणार आहे, आणखी कायनेज बघणार आहेत. ह्या सगळ्या एन्झाईम जे आहे ह्या पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे, आपण इन डिटेल पूर्ण आपण ते स्टडी करू या युनिटमध्ये. सो दिस प्रोसेस इज अ जीन क्लोनिंग प्रोसेस. ओके, काही नाही याच्यामध्ये. वेक्टर घेतला, वेक्टरला कट केला रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी. कट केल्याच्या नंतर या जागेला आपण सेम एन्झाईमनी, ज्या एन्झाईमने आपण वेक्टरला कट करतो त्याच एन्झाईमनी आपला डिझायर्ड DNA कट करायचा आणि नंतर हा जो डिझायर्ड DNA आहे हे इथे इंट्रोड्यूस करायचा. मग हा इथे इंट्रोड्यूस केला. ठीक आहे, मग नंतर DNA लायगेजने त्याला आपण जॉईन केलं. हा रिकॉम्बिनंट मॉलिक्यूल झाला. रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल आपण होस्टमध्ये ट्रान्सफॉर्म केला. होस्टमध्ये ट्रान्सफॉर्म केल्याच्या नंतर आपल्याला त्या जीनची, एका पर्टिक्युलर जीनची मल्टिपल कॉपीज आपल्याला भेटतात. सो दिस ऑल अबाउट दी RDT और जीन क्लोनिंग प्रोसेस और जेनेटिक इंजिनिअरिंग. सो स्टेप्स इन जीन क्लोनिंग आपण आता डिटेल बघितलं. तरी पण आपल्याला जीन क्लोनिंग प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात ते बघू. द वेक्टर DNA मस्ट बी प्युरिफाईड अँड कट ओपन. ओके, जो वेक्टर असतो तो मस्ट बी प्युरिफाईड असलं पाहिजे. तो प्युरिफाईड आपण केला पाहिजे, आयसोलेट केलं पाहिजे आणि त्याला कट आपण त्याला केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे कट? की आपला फॉरेन DNA त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी, तिथे इंटिग्रेट करण्यासाठी त्याला कट केलं पाहिजे विथ द रिस्ट्रिक्शन एन्झाईम. देन द पॅसेंजर DNA मस्ट बी इन्सर्टेड इन टू द वेक्टर मॉलिक्युल्स टू द क्रिएट आर्टिफिशियल रिकॉम्बिनंट. ओके, मग ह्या कट जागेवर आपल्याला आपला जो आहे पॅसेंजर DNA म्हणतो किंवा फॉरेन DNA म्हणतो हा तिथे इंटिग्रेट केला पाहिजे, इन्सर्ट केला पाहिजे आणि नंतर आपला जो आहे आर्टिफिशियल रिकॉम्बिनंट मॉलिक्यूल बनतो. ओके, देन DNA जॉइनिंग रिॲक्शन मस्ट बी देअर फॉर परफॉर्म. मेथड फॉर कटिंग अँड जॉइनिंग DNA वॉरंट अ चॅप्टर ऑफ देअर ओन. ओके, याचा एक वेगळा एक खूप मोठा एक डिटेल्समध्ये एक चॅप्टरच आहे कटिंग अँड जॉइनिंग DNA मॉलिक्यूलवर. तर ते आपण बघूयात. The next the steps is the cutting and joining reaction must be radially monitored. ठीक आहे, ही जी रिॲक्शन होती ती रेडियली मॉनिटर्ड करायला पाहिजे. अँड दिस इज अचिव्ड बाय द यूज ऑफ जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि मग नंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आपण याला जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीने रन करायचं. ठीक आहे, आणि रन केल्याच्या नंतर मग आपल्याला आपला DNA गेला की नाही ते समजतं. जेल इलेक्ट्रोफोरेसिस जे आहे ते साईज बेस टेक्निक आहे, मॉलिक्युलर साईजवरती परफॉर्म होत असते. सो फायनली द आर्टिफिशियल रिकॉम्बिनंट मस्ट बी इंट्रोड्यूस इन टू इकोलाय और अनदर होस्ट सेल. ओके, दिस इज द स्टेप्स इन इकोलाय. And tools, techniques and application. If fragment of DNA are not replicated, the obvious solution is to attach them to suitable replicons. Such replicons are known as a cloning vehicle. म्हणजे DNA हे जो आहे तो जर रिप्लिकेट झाला नाही तर मग त्याचं एक सोल्युशन आहे की त्याच्यासोबत आपण रिप्लिकॉन्स मीन्स व्हॉट? अ क्लोनिंग व्हेकल. रिप्लिकॉन्स मीन्स व्हॉट? रिप्लिकॉन मीन्स द ऑटोनॉमसली क्लोनिंग व्हेकल, म्हणजेच वेक्टर. क्लोनिंग व्हेकललाच आपण काय म्हणतो? क्लोनिंग वेक्टर. त्याच्यामुळे आपण वेक्टरचा यूज करत असतो या जीन क्लोनिंग प्रोसिजरमध्ये. अँड स्मॉल प्लाझमिड अँड बॅक्टेरियोफाज आर द मोस्ट सुटेबल वेक्टर्स फॉर दे आर रिप्लिकॉन इन देअर ओन राईट्स. ठीक आहे, म्हणजे स्मॉल प्लाझमिड जे असतात आणि बॅक्टेरियोफाज जे असतात तर ते मोस्ट सुटेबल असतात ॲज अ वेक्टर यूज करण्यासाठी, कारण की त्यांच्यामध्ये त्यांचा स्वतःचा रिप्लिकॉन्स असतो. हे झाले त्याचे टूल्स म्हणजे वेक्टर्स वगैरे. सो इलेक्ट्रोफोरेसिस. Electrophoresis is the technique is used to separate different nucleic acid molecule on the basis of their size, and a composite molecule in which foreign DNA has been inserted into a vector molecule are sometimes called DNA chimeras. जो रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल जो असतो त्याला आपण DNA chimeras पण म्हणतो, कारण की because of their analogy with the chimera of mythology. A creature
आपण चायमेराज कशाला म्हणतो? अ क्रिएचर विथ द हेड ऑफ लायन, बॉडी ऑफ गोट अँड अ टेल ऑफ सर्पंट. ओके, ह्या सगळ्या ऑर्गॅनिझमपासनं आपण आपला DNA सिक्वेन्स घेतो, एकत्र करतो, त्याला चायमेरा म्हणतो. ठीक आहे, आणि त्यालाच आपण रिकॉम्बिनंट मॉलिक्यूल पण म्हणतो. अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ सच कंपोजिट और आर्टिफिशियल बेसिक टेक्निक्स recombinant molecule has also been termed genetic engineering or gene manipulation. ह्या सगळ्या टर्मला, ह्या सगळ्या प्रोसिजरला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग और जीन मॅनिप्युलेशन पण असं आपण म्हणत असतो. सो या लेक्चरमध्ये आपण जीन प्रोसेसिंगची पूर्ण डिटेल्समध्ये प्रोसिजर बघितली, कशी करतात काय वगैरे, टूल्स बघितले, टेक्निक्स बघितल्या, त्याचं जे व्हेक्टर्स आहेत ते सेल्फ रिप्लिकेटिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे, तिथे टेक्निक्स आपण कसं ते सगळं झाल्याच्या नंतर आपण त्याला जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीने रन करतो, मग ते ऑब्झर्व करतो ट्रान्सफॉर्म झाला आहे की नाही आपला फॉरेन DNA. अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी चा जो आहे तो पहिला लेक्चर घेतलेला आहे. सो सेकंड लेक्चरमध्ये आपण आणखी डिटेल्स बघूया. सो वी आर डन हिअर. सी यू टुमारो.